गुड मॉर्निंग. मी सुजाता स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलमध्ये. तर हा आजचा माझा दुसरा ब्लॉग आहे. तर इथे सकाळचे 5:45 वाजलेले आहेत. मी माझ्या पिल्लूला टिफिन करण्यासाठी उठले. तर त्या टिफिनमध्ये आज आलू पराठे त्याला पाहिजे होते. तर पिल्लूने मला रात्री सांगून ठेवल्यामुळे आज मी त्याला आलू पराठे आणि बिटाची चपाती करून दिली आहे. तर बघा, इथं माझे आलू पराठे मी तयार करत आहे. आणि तसे माझे पराठे सर्वच फुगतात, पण काय माहिती आज कॅमेऱ्याच्या समोर भीतीने ते फुगत नाही आहेत. पण काय करणार, कॅमेऱ्याला नवीन फेस करत असल्यामुळे मला थोडी भीती वाटत होती. पण टेस्टला आलू पराठे छान झाले होते. तर मी इथे सगळे आलूचे पराठे पटकन लाटून घेतले, कारण ते सगळ्यांसाठीच पाहिजे होते नाश्त्याला. तर मग असे लाटून घेतल्याच्यानंतर मी त्याचा टिफिन पॅक केला आणि टिफिन पॅक करून त्याला शाळेत पाठवलं. तर अशा प्रकारची माझी डेली रुटीन असते. आणि बघा, इथे दुपारचे 3 वाजले होते. मला सर्व आवरून आज कपडे धुवायला खूप उशीर झाला होता. पण आता ऊन पडत असल्यामुळे कपड्यांचं काही टेन्शन नाही, कपडे वाळतात. माझं सर्व काम झाल्याने इथे मी चहा ठेवला आहे. आणि बघा की हे सगळं करत असताना मला खूप अवघड जात होतं, कारण आज फर्स्ट टाईम हे होतं माझ्यासाठी. तर बघा, मी इथे कपडे वाळवून घेत आहे. आणि आज कपडे बरेच पडलेले असल्यामुळे मला धुवायला पण उशीर झाला. पण आता तेवढं ऊन पडत असल्यामुळे थंडीचंही काही टेन्शन नाही, त्याच्यामुळे थंड पाण्यात थोडं छानच वाटत होतं आज. आणि मी ते सगळे कपडे सुकून घेतले. फार 1 ते 1.5 तासात आता कपडे वाळून जातात. तर इथे बघा, मी चहा ठेवलेला आहे, कारण 4 वाजले होते आणि मला चहा करायचा होता, चहा प्यायचा होता. तर एकाच हाताने धरून मी बघा चहा ओतत आहे. कॅमेरा पण मीच धरला होता आणि चहा पण मीच ओतत होते, त्यामुळं खूप अवघड होत होतं. चहा पिऊन झाल्यानंतर मी इथे पिल्लूला आणायला चालले. आता ऊन चांगलंच पडलं होतं आणि आत्ताच हिवाळा झाल्यामुळे मला तरी ऊन छान वाटत होतं. शाळेतून आणि आल्याच्यानंतर मला वाटलं तो थकला असेल, काही चेंज वगैरे करेल. पण कपडे चेंज न करता त्याने 3-4 दिवसापासून दौरा आणला होता खेळायला. आणि त्याच्या मित्राचा बघून तो खेळत होता आणि म्हणत होता की मला तो व्हिडिओ शूट करत असताना मी पण तुला हे तुझ्या व्ह्यूवर्सला दाखवतो की असा व्हिडिओ असा भोवरा फेकतात. तर बघा, 4 दिवसापासून चांगली प्रॅक्टिस झालेली असल्यामुळे त्याने चांगलाच भोवरा फिरवायला शिकला. तर हे बघा सोनपापडी, कारण तिला दुपारी पप्पाला सोनपापडी आणायला, त्यामुळे सोनपापडी आणली. तर आता सायंकाळचे 7:30 वाजले होते. मला स्वयंपाक करायला खूप उशीर झाला होता, त्यामुळे इथे मी वाटाण्याची साधी खिचडी बनवायचं ठरवलं. आणि आज ब्लॉगिंग करणे माझ्यासाठी नवीन असल्यामुळे मला खूप थकल्यासारखं वाटत होतं, म्हणून मी इथे संध्याकाळची खिचडी बनवली. खिचडीचा लास्ट फोटो काढायला विसरले, पण मी ब्लॉगिंगमध्ये नवीन आहे, काही चुकलं असेल तर समजून घ्या. तर इथे मला थोडी एकच ग्लासाची खिचडी बनवायची होती, 1 ग्लास तांदळाची खिचडी बनवायची होती. तर इथे मी कांदा, अद्रक, लसूणची पेस्ट, मिरच्या आणि थोडासा गरम मसाला आणि त्यामध्ये होते शहाजी, लवंग, वेलची याचा गरम मसालाही मी लागून केला होता त्याच्यासाठी. ते सगळं टाकून मी इथे फोडणी दिलेली आहे. आणि त्यानंतर टमाटर, थोडासा आलेला पुदी नाही असल्यामुळे मी पुदिन्याला छान खिचडीला छान टेस्ट येते, त्यामुळे थोडं इथे पुदिना पण टाकलेला आहे. हे बघा, तर असा होता माझा
अपेक्षा तुम्हा सर्वांकडून करून व्हिडिओचा एंड इथेच करते. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यामुळे तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद.